वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी मस्त ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा जे डाएट करायला सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी एक छान अशी डिश करून दाखवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला गॅस पेटवायचा नाही आहे, कुठली फोडणी घालायची नाही आहे, आपल्याला इथे तेल वापरायचं नाही आहे ना तूप वापरायचं आहे। तर इथे बघा मी काकडी, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेला पत्ताकोबी, कॉर्नचे दाणे, साखर, मीठ, कोथिंबीर, पुदिना, मिरच्याचे तुकडे आणि थोडीशी मिरी पावडर घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य एक एक करून बाउलमध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघा काकडी, कांदा, त्यानंतर इथे मी टोमॅटो घालून घेणार आहे या बाउलमध्ये आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेला पत्ताकोबी देखील मी टाकून घेणार आहे। पत्ताकोबी मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे, तर तो देखील इथे सगळा टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी कॉर्नचे दाणे टाकणार आहे, तर इथे मी कच्चेच दाणे टाकलेले आहेत। यानंतर इथे मी पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे, दोन्ही एकत्रित चिरून ठेवलं होतं मी इथे। नंतर मी तिखटपणासाठी थोडीशी मिरची चिरून टाकणार आहे। त्यानंतर इथे वाटीमध्ये मी साखर आणि मीठ घेतलेलं आहे थोडं थोडं। तर त्यानंतर इथे बघा मी मिरे घेतलेले आहेत, एक 4-5 मिरे मी खलबत्त्यामध्ये कुटून यावरती टाकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा ह्या सर्व भाज्यांमध्ये मी छोटी वाटी भरून दही टाकून घेणार आहे। दही फार जास्त आंबट नाही आहे, एकदम फ्रेश असं दही आहे। तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने हे सर्व भाज्या व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। तर इथे तुम्हाला ज्या आवडतात किंवा ज्या तुम्हाला कच्च्या भाज्या खायला आवडतात त्या इथे तुम्ही सगळ्या घालू शकतात। असं आवश्यक नाही आहे की मी ज्या घातल्या त्याच भाज्या तुम्ही घातल्या पाहिजे। तर इथे तुम्ही पालेभाज्या देखील चिरून घेऊ शकतात। त्यानंतर इथे तुम्ही गाजर किसून टाकू शकतात, बीट किसून टाकू शकतात। तर तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या इथे तुम्ही टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे छान डाएट फ्रेंडली असं बाऊल तयार झालेलं आहे। इथे बिलकुल गॅस वापरलेला नाही आहे आपण, ना तेल ना तूप, कुठली फोडणी वापरलेली नाही आहे आणि मस्त अशी ही छान डाएट फ्रेंडली कोशिंबीर म्हणू शकतात। ही कोशिंबीर अशी आहे की आपण यामध्ये दाण्याचं कूट देखील वापरणार नाही आहे, पण ही छान अशी डिश तयार झालेली आहे। रंगीबिरंगी, करणाऱ्यालाही छान वाटेल आणि खाणाऱ्याला देखील ती आवडीने खावीशी वाटेल अशी मस्त अशी डिश आपली तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्याला असा छान बाउल करून खाऊ शकता। तर ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा। तर बघा इथे आपली मस्त रेसिपी तयार झालेली आहे। तर एकदम भन्नाट अशी चवीला लागते। तिखटपणासाठी आपण मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, मिरी पावडर घातलेली आहे, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव देणारी ही डिश आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील डाएट करत असाल तर तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या डिशेस करून खाता ते देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी छान काचेच्या बाउलमध्ये हे खाण्यासाठी सर्व करून घेत आहे। तर व्यवस्थित असं सर्व साहित्य यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि पुदिन्याचं पान ठेवून मी याला छान डेकोरेट करून घेतलेलं आहे। तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आणि केल्यावर ही डिश कशी लागते ते देखील मला कमेंट करून सांगा। थँक्यू, धन्यवाद।